जी मेरे मन में तो ये है, शादी तो पहले मेरी बच्ची का कुछ नहीं होया। जो भी होया है शादी के बाद होया है। वहाँ बच्चे मरे हैं चाहे कुछ भी होया है। मेरी बेटी का कोई किसी से भी पूछ लिया पड़ोस में, कोई कदे कोई शिकायत नहीं हुई। जो भी हुई है वहाँ जाकर वहाँ तांत्रिक का ले गए, उसने जड़े भी ले गए हैं, उसने इलाज उनने करवाया। कधी कधी काही घटना इतक्या विचित्र असतात की आपण त्यांना अपघात मानावं की शाप हेच कळत नाही. हरियाणातील पानिपत जिल्ह्यातल्या सिवाह गावात झालेल्या छोट्या मुलांच्या रहस्यमय मृत्यूंच्या प्रकरणाने अख्खं गाव हादरलं आहे. आणि या प्रकरणात आता एक धक्कादायक वळण समोर आलं आहे. आणि कुटुंबाचा दावा आहे की आरोपी महिला पूनमने 3 वेगवेगळ्या वेळेला या घटना घडवल्या. आणि सगळ्यात विचित्र बाब म्हणजे त्या तिन्ही दिवशी एकादशी होती. यामुळेच आता हा प्रकार कुठल्या तरी तांत्रिक विधीशी जोडला जातोय का, असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. कारण परिवार सांगतो की तिन्ही मुलांचे मृत्यू अगदी एकाच पद्धतीने झाले होते आणि त्यामुळे हा प्रकार अपघात नसून नियोजित होता आणि तोही काही साधा नाही. मित्रांनो, हा संपूर्ण मामला समोर तेव्हा आला जेव्हा अलीकडेच एका छोट्या मुलीचा मृत्यू झाला आणि कुटुंबाने पहिल्यांदाच शांतता मोडत सर्व उघड बोलायला सुरुवात केली. आणि ती होती मरण पावलेली जिया. जियाचे ताऊ सुरेंद्र यांनी पोलिसांना सांगितलं की पूनम त्यांची चुलत बहीण आहे आणि ती 18 ऑगस्टला सिवाह गावाला आली होती. त्या रात्री ती जियासोबतच घरात झोपली होती. पण सकाळी जेव्हा सगळे उठले तेव्हा जिया घरात कुठेच दिसली नाही. मग कुटुंबाने तिला वेड्यासारखं शोधायला सुरुवात केली आणि काही वेळातच घराच्या पाण्याच्या टाकीत जिया मृत अवस्थेत सापडली. मग काय, जियाच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंब कोसळलं. पुढे सुरेंद्र सांगतात, त्यांना पहिल्या दिवसापासूनच पूनमवर संशय होता. त्यांनी हे स्पष्टपणे घरात सांगितलंही होतं की जियाचा मृत्यू हा अपघात नाही, हा खून आहे आणि तो पूनमने केला आहे. पण जस त्यांनी तिला थेट प्रश्न विचारला, पूनम अचानक जोरजोरात रडायला लागली, स्वतःला मारून घेण्याची धमकी देऊ लागली. आणि कुटुंबाने समाज, नातं आणि लोकलाज यामुळे तोंड बंद ठेवण्याचं ठरवलं. त्यावेळी पोलिसात तक्रार दाखल झाली नाही आणि सर्वांना वाटलं, बस आता पुन्हा असं काही होणार नाही. पण ती शांतता पुढे आणखी भीषण ठरली. अलीकडच्या घटनेनंतर सुरेंद्र पुन्हा जुन्या मृत्यूंच्या तारखा आणि घटना एकत्र जोडायला लागले आणि तेव्हा त्यांच्या समोर आलं सर्वात भयानक सत्य. आणि त्यांना जाणवलं की 3 मृत्यू आणि 3ही लहान मुले आणि तीच आरोपी. आणि मुले मेली त्या 3ही दिवशी, एकादशी. सुरेंद्रचा दावा आहे की हे सर्व काही योगायोग नसून पूनम हे एखाद्या तांत्रिक विधीचा भाग म्हणून करत होती आणि 3ही मुलांची हत्या एकाच पद्धतीनं झाली होती, हे त्यासाठी सर्वात मोठं संकेत आहे. पुढे कुटुंब सांगतं की पहिल्या घटनेनंतर जवळपास 1.5 वर्ष पूनम शांत होती, कारण ती स्वतः गर्भवती होती आणि त्यामुळेच त्या काळात आणखी कोणतंही मूल मारलं गेलं नाही. म्हणून फॅमिलीला वाटतं की जर ती त्यावेळी गर्भवती नसती तर कदाचित अजून कित्येक निरागस जीव तिच्या हातून गेले असते. मित्रांनो, आज सुरेंद्र आणि संपूर्ण कुटुंब न्याय मागतंय. त्यांचं म्हणणं आहे की पूनमला कोणतीही साधी शिक्षा देऊ नये, ना 10 वर्ष ना 20 वर्ष, अगदी आयुष्यभराची शिक्षासुद्धा नाही. कारण त्यांना भीती आहे, ती कधीही बाहेर आली तर आणखी मुलं बळी जातील. म्हणून त्यांची एकच मागणी आहे की तिला फाशी द्या. जर सुरुवातीला आवाज उठवला असता, पोलिसात तक्रार केली असती, तर कदाचित हे 3 जीव आज जगले असते. हे कुटुंब आता स्वतःलाच पुन्हा पुन्हा सांगते. आता त्या गावात फक्त हा एकच विषय सुरू आहे आणि तिथले लोक घाबरलेत, रडतायत आणि प्रश्न विचारतायत की एकादशीचाच दिवस का आणि तीच मुलं का? आणि हे मानसिक विकार होतं की काळा विधी? सध्या पोलीस या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत आणि पाहत आहेत की हा प्रकार तांत्रिक विधीशी जोडलेला आहे का, की आरोपीच्या मनात काही वेगळाच हेतू होता.
पण कुटुंब ठाम आहे आणि बार बार एकच बोलत आहे की तिने हे पूर्ण शुद्धीमध्ये केलं. आता गावातील लोकही फक्त एकच अपेक्षा लावून बसलेत की सत्य बाहेर यावं आणि पुन्हा कधीही एखादे मिरागस मूल या प्रकाराचे बळी ठरू नये. मित्रांनो, काही वेळा एका चुकीच्या शांततेची किंमत जीवांनी चुकवावी लागते आणि इथे तसंच झालं. आणि हो, जाता जाता एवढंच म्हणेल की गुन्हेगार कधीही पहिल्याच वेळी पकडले जात नाहीत. ते तेव्हा पकडले जातात जेव्हा कुणीतरी शांत राहणं बंद करतं. उद्या परत भेटूया नवीन बातमीसोबत. धन्यवाद.